श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज श्री स्वामी समर्थाचं आपण सांगत श्री स्वामी समर्थ आपली आई आहेत आणि योगायोगाने आज आपल्याला मातृदिवस आज असल्यामुळं आपल्याला थोडक्यात काहीतरी आईविषयी माहिती सांगणार आहे मी. मायविषयी आपल्या माईला आपण आई म्हणण्यापेक्षा माय म्हटलं तर खूपच चांगलं वाटत असतं, आहे का नाही. माय ह्या शब्दाची व्याख्याच वेगळी असते. माय म्हणून ज्या वेळेला ओरडलं त्यावेळेला अंतकरणातून माय हे आपलं तोंड उघडून आपण माय म्हणतो. आईपेक्षा माय चांगलं आणि माय ज्याला म्हणू वाटणं त्याला आई चांगलं, एवढ्या दोनच गोष्टी व्यवस्थित आहेत. म्हणून आपल्याला मस्तपैकी आई म्हणायचं. आणि आई ज्याला आई आहे ना ते खूप भाग्यवान आहेत. सगळ्यात जगात पवित्र प्रेम कुणाचं असतं? सगळ्यात पवित्र प्रेम, सगळ्यात निर्मळ प्रेम, निस्वार्थ प्रेम म्हणजे आई. त्या आईला कशाचीच अपेक्षा नसते. आई हे आईच असते, माय हे मायच असते. तिला माय म्हणले. अरे तिने किती व्यथा सहन करून घेते, किती दुःख सहन करून घेते. कधीच कुणाला काही सांगत नाही घरानं आपल्या लेकराविषयी. आपलं लेकरू किती हट्टी असू द्या, आईला आपलं लेकरू प्रिय असते. आपलं लेकरू म्हणजे खूप चांगलं असते. लहानपणी तर अरे माझ्या सोन्या, अरे माझा वाघ आला, अरे माझं सोनं आलं, माझा राजा आला. किती आई मुरकायची असते. किती मस्त लहानपणी लेकरू तिच्याच पांडीवर खेळत असतं, आईच्याच छातीतून दूध पित असतं आणि आईचेच सगळे संस्कार शिकत असतं. आणि शिकत 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 ज्या वेळेला खेळून खाऊन तिच्या मांडीवर राहून मग ज्या वेळेला त्याला आई मांडीवर घेते ना, मांडीवर घेऊन त्याला पाजवायला लागते. आणि गरिबीचे दिवस असतात आणि त्या गरिबीच्या दिवसामध्ये आईला साबण मिळत नाही ना सोडा मिळत नाही. नदीवर जाऊन धुणं धुवून आणलेली आई, मळकी चोळी लिवलेली आई असते. त्यावेळेला हे लेकराला आईच्या चोळीचा वास नाही येत, आईच्या लुगड्याचा वास नाही येत. आपली आई कशी दिसते हे नाही बघत. पण तेच लेकरू ज्या वेळेला 22-25 वर्षाचं झालं ना आणि आईनं खूप शिक्षण शिकवली आणि मोठी नोकरी लागली, मग त्यावेळेला आपल्या आईची लाज वाटायला लागते. का म्हणून असं झालेलं आहे? कशामुळे हे झालेलं आहे? का व्हावं असं? आई कधी विचारते का? तुम्ही कितीही जर वाईट कपडे लिहून या, कसल्याही कपड्यात जर पिऊन आला मुलगा, एखाद्या आईचा मुलगा जर पिदाडू असला, पिऊन आला आणि कुठंतरी घाणीमध्ये पडून आला, तरीसुद्धा आई काय म्हणते? माझं लेकरू म्हटलं चांगलं आहे. हे चलत आलेलं आहे आणि हेच खरं आहे. आईपेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही, आईपेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही. आई म्हणत नाही की 5 लेकरं असू द्या ना 10 लेकरं असू द्या. आईला सगळ्या लेकराला समान प्रेम करणारी आई असते. पण ही आई आपल्याला मोठं झाल्यानंतर किंवा आपण आपल्या घरी गेल्यानंतर आपल्या आई जड का व्हायला लागते? ते आई आणि वडील. आई ही माया आणि वडील ही छाया. छाया देणारे, शीतल छाया देणारे एखादे लिंबाचं झाड म्हणजे आपले वडील असतात. आणि जाई जुईच्या येलाप्रमाणे जे पसरत जाते का नाही माया, त्या पद्धतीची आपली आई असते. तिचं अंतकरण खूप मोठं असतं, सागराप्रमाणे तिचं माया असते. मग का बाबा, का आपल्याला ती जड व्हायला लागले वरचीवर? काय निघालं हे कलियुग? कसं निघालंय? जे मुलं मोठे मोठे कारमध्ये मोठे मोठे कुत्रे घेऊन फिरतात ना, त्यांच्या आया अक्षरशः भीक मागायला लागल्यात. हे आपल्या देशात व्हावं का? हे असं होऊ नये. हे लेकराला का बघवत असेल? एखाद्या आईला बघवत नाही ना. लेकरू उन्हात बसून सुद्धा खाल्लं ना, थांबून पाणी गटगट पेत असलं ते सुद्धा आईला बघवत नाही. मग हे लेकराला का बघवत आहे? लेकराचं अंतकरण हे असं का झालं आहे? ह्याचं काळीज एवढं का झालं आहे? एवढा निष्ठुर हे मुलगा का झालेला आहे? कशामुळे हे फरक पडलेला आहे? सरळ म्हणतो आईला आमच्या काही सोसतच नाही. आमच्या माईला कधी कोण आलेलं सणच होत नाही. आमची आई कधी दानधर्म केलीच नाही. आमच्या आईला कोणी सोसणार? अरे सोसनातेच तू ढोंग्या एवढा मोठा झालास का? तू ज्या वेळेला मोठा झालास तुझ्या घरात कोणी आलं गेलं नाही, मग तुझ्या आईनं केलंच नाही का?
आता जर काल जन्मून जर आपण आईला ज्ञान शिकवायला लागलो, येडी राहू द्या, आपली आई कशीही असू द्या, न शिकलेली असू द्या, पण तिच्याजवळ तेवढंच ज्ञान आहे आणि तिच्याजवळ तेवढीच माया आहे. मला सांगा तुम्ही, जी शिकलेली आई आहे, मोठ्या घराण्यातली आई आहे, तिची माया वेगळी, आणि गरिबाच्या घरची आई आहे, म्हातारी कोतारी आणि निव्वळ गरिबीमधली आहे, तिचं आणि शिकलेली नाही, तिचं प्रेम वेगळं आहे. असं कधी झालं आहे का? अजिबात नाही. दुधावरल्या साईप्रमाणे आईचं प्रेम आहे आपल्यावर. एखादी जर मुलगी आली ना माहेरी, मला असं सांगा वाटतंय खरंच, एखादी मुलगी जर माहेरी आली ना, तिची पिशवी कधीच रिकामी जात नाही. असं कित्येक महाराज आता कीर्तनामध्ये सांगतात, त्यावेळेला मला एवढं रडू येते का नाही. खरंच आई म्हणजे काय असते, आईचं प्रेम ज्याला माहिती आहे ना, ज्याला आई नाही त्याला विचारा आई म्हणजे काय असते. खूप आई करत असते, आई स्वतःच्या पोटाला उपाशी मरत असते, पण आपल्या लेकराला जेवला का नाही, झोपला का नाही, जेवला का नाही, रात्री जर उशिरा 12-1ला जर मुलगा आला तर कुठं गेला असेल, कुठं गेला असेल, कुठं गेला असेल, हे प्रयत्न आईचे असतात. पण त्याच पद्धतीने लेकरूसुद्धा का माया करत नाही आईवर. आई मी आता आलो, तू झोपलीस का नाही, एक जर हाक मारल्या बरोबर आईचे कान तिकडेच असतात आणि दार काढते आई. का घुरघुस झोपत जात नाही आई. जे लेकरं आपल्या घरामध्ये येऊन आईसोबत सुद्धा जे किरकिर करतात, आईला वाकडं बोलतात, त्या आईची व्यथा काय असेल त्या आईलाच माहिती. तेवढं करून सुद्धा त्या आईला वाटत नाही की बाबा माझं लेकरू एवढं करलालंय, असं वाटतच नाही. घंटाभर रागवते, अजून नाही आलं तर बाहेर तोंड काढू काढू, बाहेर तोंड काढू काढू, रात्रीचे 1 वाजू द्या, 2 वाजू द्या, मुलगा आलाच नाही हो, मुलगा आलाच नाही हो म्हणते. आणि त्याच्यातल्या त्याच्यात जर त्या आईला वडील जर असले तर लय चांगलं. हे दोघं मिळून तरी करू शकतात. दोघं मिळून जर एखादी लेकरू रान पडला असेल, एखादी लेकरू वाईट वागत असेल, तर त्या लेकराला कसं आपण व्यवस्थित करू, हे दोघं मिळून तरी विचार करून करू शकतात. पण ज्या आईचे पती वारलेले असतात, मग तर बघा अंगावर काटे येऊ लागतात. त्या माऊलीनं कसा संसार करायचं, कसं लेकरं मोठं करायचं, कसं जगाकडलं हे बोलणं बोलून घ्यायचं, बाहेरच्या लोकांचं बोलून घ्यायचं, घरातल्या लोकांचं बोलून घ्यायचं आणि लेकरांना मोठं करायचं. तरीसुद्धा ती लेकरं नीट वागत नाही, मग त्या आईनं काय करावं. म्हणून आपण ज्या लेकरांना चांगले संस्कार दिला तर त्या लेकरांनी सुद्धा चांगलं वागायला शिका. तुम्ही जर आज जे काही केलात, उद्या तुमचे लेकरं सुद्धा तुम्हाला तेच करणार आहेत. म्हणून आज माझ्या समोरचे प्रसंग आहेत, मी समोर बघितलेले आहे, जे आई घरामध्ये आहे, खूप जड आई व्हायला लागली आहे. का होते मला हेचंच कारण समजतच नाही. मी खूप जाऊन भजनं करते, मी खूप भारुडातून सुद्धा सांगत असते की बाबा मुंबई पुण्याला असलेले लेकरं सुद्धा काय म्हणतात, आई तू खेड्यामध्ये जा, आई तू इथं आमच्याकडे सिटीला राहू नको, माझ्या घरी मोठे मोठे साहेब लोक येतात, आमच्या घरी आम्ही बड्डे साजरा करत असतो, त्यावेळेला जर मोठे साहेब माझ्या घरी आले तर तू तंबाखू खातेस, तू पान खातेस, थुकून माझी बिल्डिंग तू खराब करतेस, आणि तुझे हे काटापदराची साडी नेसून इथं बसतेस, तर माझे साहेब आले, लोक आले तर मी काय म्हणून सांगू. अशी आई नसते आणि मला लाज वाटते तुझी, तू गावाकडे जा. मग काय करत आहे आईनं, एकच मुलगा आणि तो राहतो बाहेर, आणि मग मी जा गावाकडे म्हटल्यानंतर आईनं येऊन कसं खावं. ह्या गोष्टीचा विचारसुद्धा मुलांनी करायला पाहिजे. आई म्हणजे सगळ्यात मोठी आई आहे. प्रत्येक स्त्री आई आहे, कुणाची ना कुणाची प्रत्येक स्त्री आई आहे. मला हेवा देवा करायचा नाही, मला भेदभाव करायचा नाही. आज मी आई आहे, कुणाची तर मी आई आहे, कुणाची तर मी सासू आहे, कुणाची तर नणंद आहे, कुणाची तर भाऊज आहे. सगळ्या स्त्रीचं दुःख एकच असतं. पण ज्यावेळी माहेरी मुलगी येत असते आणि जायची धावपळ चालू राहते, उन्हाळ्याच्या सुट्ट्याला आई येत असते, मुलगी 2 लेकरं घेऊन येते, आई बिमार पडलेली असते, आणि ती मुलगी आल्यानंतर आली का रे तायडी, आली का रे तायडी सारखं म्हणत असते. मग ते घरातला नातू काय म्हणतो, नाही आली अजून, नाही आली अजून. मग ज्या वेळेला दारात बायडी येते ना तायडी, त्यावेळेला सांगत असतो, आजी आजी आत्या आली. म्हणल्याबरोबर निजलेली आई उठून बसते, खाडकन खाडकन उठून सरकत सरकत दारापर्यंत येत असते आणि हातात एवढा तुकडा घेऊन, आलं का गं माझं सोनं, आलं का गं माझी वाघीण, हे शब्द बोलून आई गळ्याला लावून घेत असते. तांब्यावर पाणी त्या लेकराच्या पायाला देत असते आणि आपल्या तिच्या बगलातले लेकरं घेऊन मटामटा मुक्के घेत असते. नातवंड सुद्धा एवढे तिला प्रिय असतात.
मग हे कुठं हरवत चाललं हे सगळं प्रेम? आताच्या आईला, आताच्या आजीला का वाटत नाही हे प्रेम सगळं? आताच्या मुलींना सुद्धा प्रेम का वाटणं गेलंय? हे होता कामा नये. मग ज्या वेळेला 4 दिवस राहून ते मुलगी जायला तयार होते, मग आई काय करते? कोणत्या सांदीतल्या 4 मिरच्या का असना पण तिच्या पिशवीत टाकायला विसरत नाही. तायडे, मी पापड घातलेला आहे, पापड घेऊन जा, खारुड्या घेऊन जा. घरातल्या लिंबाऱ्याच्या झाडाप्रमाणे आईची सावली असते. खरंच आई असणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे. जे भाग्यवान आहे ना त्याला आईचं प्रेम मिळत असतंय. ज्याचं दुर्दैव आहे त्याला आईचं प्रेम मिळत नसतंय. खरंच जे भाग्यवान आहे त्यालाच आईचं प्रेम मिळते. आणि ज्या वेळेला मुलगी जाते ना मग नवऱ्याच्या घरी, त्यावेळेला पिशवी भरून घेऊन जाते. राहू दे गाई, राहू दे गाई, तरी पण तिनं पिशवी भरून देत असते. मग हे कवर चालतंय जोपर्यंत आई आहे तोपर्यंत. म्हणून आज आईचं महत्त्व जाणून घ्या. जर आई आपल्या घरात आई नसली तर ते लेकरं रडायला लागतात. सोडून या गेली आई आम्हा लेकराला, सोडून या गेली आई आम्हा लेकराला. आई 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 आता म्हणू मी कुणाला, आई 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 आता म्हणू मी कुणाला. ही व्यथा त्या लेकरांची असते. माझ्या भजनात सुद्धा असंच एक बाई मरून गेली आणि तिचे 2-4 लेकरं टाकून गेली. ते सुद्धा मला फोनवर बोलत असतात की मॅडम तुम्ही मला आईसारखं वाटता, तुमच्या भजनामध्ये माझी आई असल्यामुळं मला तुम्ही आईसारखं वाटता, असं कमेंट करतात आणि असं मला बोलतात फोनवर. म्हणून मी तिला आईचं तर काय मी प्रेम देऊ शकत नाही, पण उगं मी सांगू तरी शकते की बाई मी आहे इथं, येत जा आणि काही काळजी करू नको. मी आभाळाकडे बघत बसते, मॅडम माझी आई दिसते का, असं सुद्धा त्या लेकरानं मला म्हणलेलं आहे. आणि ज्या लेकराला का नाही लहानपणी आई नसते, लहानपणी तिची आई वारली, तशा लेकराला सुद्धा मी घेऊन भजनामध्ये फिरलेलं आहे आणि त्या लेकराला सुद्धा आनंदी ठेवण्याचं काम मी केलेलं आहे. मी काम काय करते आणि मी कसं करते हे माझ्या आत्म्याला आणि मला आणि परमेश्वराला, माझ्या माय माऊली, माझ्या स्वामी समर्थाला, स्वामी समर्थ आईलाच ही माझी व्यथा माहिती आहे. म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि माझे डोळ्यानं रांजणासारखं भरून येत असतात मी जे काही सांगते ते. तर मला ज्या वेळेला आईचं प्रेम माझी आई दिली ना, स्वामी समर्थ आई मला झालेली आहे. मी खूप दुःख, मी खूप कष्ट भोगून मी पुढं आलेली आहे. हे शून्यापासून मी जग निर्माण केलेलं आहे. तर हे करत असताना आपल्या पाठीमागं कोण उभा असते? स्वामी आई माझ्या पाठीमागे उभी आहे. अरे कुणाच्या समोर झोळी पसरायचं, कुणाकडे हात पसरायचं, आपल्याला कुणीही देत नसते. गरिबी खूप वाईट असते. त्या गरिबीच्या लाटा झेलून, त्या गरिबीच्या लाटा तरंगून मी इकडं आलेले आहे. आत्तापर्यंत इथपर्यंत येऊन हे संसार केलेले आहे. पण हे संसार सगळेजणच करतात, माझ्यापेक्षा सुद्धा वाईट असतं, माझं म्हणणं तसं नाही. पण हे जे असतं ना, हे आपण करत असताना योगायोगानं परमेश्वर रूपानं आपल्याला, आईच्या रूपानं परमेश्वर जे साथ देतात, तसं स्वामी आईनं मला साथ दिली. आणि मला तुळजापूरच्या अंबामाईनं अगं घे परडी हातामध्ये, घे परडी आणि माग जोगवा असं म्हणल्यानंतर मी हातात परडी घेऊन जोगवा मागून माझे 2 लेकरं मी सांभाळलेली आहे. ही खरी आणि सत्य घटना आहे आणि सगळ्यांनी बघितलेली घटना आहे. अशा पद्धतीनं मी लेकरांना मीठ आणि पीठ माझ्या परडीतलं खाऊ घालून माझ्या अंबामाईची सोन्याची परडी माझ्या हातावर आलेली आहे. आणि हे करत करत हा संसाराचा गाडा चालवीत मी शाळा काढून 4 शिक्षकांना मी अन्नावर बसवलेली आहे. हे माझ्या मनाला माहिती आहे. मी त्या पद्धतीने असं करून सेवा करत करत मग भजनाकडे वळले. मग जिथं भजन करायला गेले, मला पामराला कुठलंच काही येत नव्हतं. त्यावेळेला मला स्वामी आईनं खूप काही मला दाखवलेलं आहे. मला असं चमत्कार दाखवून समोर येऊन जा बेटा म्हणलेलं नाहीत, पण माझ्या पाठीशी त्यांचा सदैव हात आहे. तुळजाभवानीचा सदैव हात माझ्या पाठीशी असल्यामुळं माता संतोषी माताला धरून मी एवढे भजनं केले, एवढी भरपूर भजनं केले आणि भरपूर काही लोकांच्या घराघरांना माझं नाव झालेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं मला स्वामी आईनं भरपूर काही दिली. म्हणून मी पहिल्यांदा अक्कलकोटला ज्या वेळेला गेले, अक्कलकोटला गेले, माझ्या सुनबाईकडून माझ्या स्वामी समर्थाची प्रतिमा माझ्या घरी आली आणि मी काही तेवढी सेवा करतच नव्हते, हे तर तुम्हाला पहिल्याच्या अनुभवामध्ये. मग स्वामी आई माझ्या घरी आल्यापासून मला खरंच मला कसलंच काही कमी पडलेलं नाही.
म्हणून मी उतून मातून गेलेली नाही. जे आहे ते योग्य रीतीनं चालत आहे. तसंच आपली नाव आहे ना, हे सागरात आपली नाव चाललेली आहे. मग या नावेमध्ये 2 मित्र बसलेले आहेत. मग आपल्याला हे पहिलं तीराकडे जायचं आहे. आपल्याला ज्या वेळेला सागरात बसलो आणि नाववाल्यानं नाव हाकलले, मग ती नाव आपण स्वतः हाकायची आहे. म्हणून नाव हाकत असताना मी कितीही जोरात नाव हाकायला लागले, मग माझं लक्षच त्या नावेकडे नाही. आणि चालता चालता भरमधामध्ये भवरा आला आणि नाव पालती झाली. मग आपण त्यावेळेला चालू केलो की बाबा देवा 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 मला वाचव. आणि दुसरी जी मित्राची नाव होती, तो कुठल्याच नाव हाकत नव्हता. शांतरीते मस्त ज्याप्रमाणे समुद्राचे लाटा जात होत्या, शिस्त लाटा जात होत्या, त्या पद्धतीने त्या नावेमध्ये तो मुलगा बसलेला होता. मग त्या मुलाला चिंता का नव्हती? त्याची नाव सरळ का चालत होती आणि ह्याची नाव पलटी का झाली? त्याचं एकच आहे, ज्या नावेमध्ये ते मुलगा होता त्या नावेमध्ये स्वतः समर्थ आई, स्वतः परमेश्वर त्याचे नाव चालत होता. का तर त्याच्या तोंडामध्ये, त्याच्या मुखामध्ये सरळ देवाचं नाव होतं. नामस्मरण करत होता, देवाचं नाव घेत होता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाव तुम्हाला ज्या देवाचं घ्यायचं ते घ्या, जे नाव घ्यायचं पण सतत नाव घेत राहा. मग त्याची नाव स्वतः स्वामी आई चालवत होते. म्हणून त्यानं शांत बसलेला होता आणि त्याची नाव पहिलं तीराला जाणारच होती. हे पक्का विश्वास, पक्का भरवसा त्या मित्राला होता. आणि त्याची नाव सरळ पुढं गेली आणि ह्याची नाव भवरा आला आणि मध्ये डुबून गेली. तसंच प्रेम आज सगळ्यांच्या जर घरी एकमेकाचं प्रेम राहिलं, आईचं भरपूर प्रेम आहे, आईच्या प्रेमाला नाव ठेवणार कोणीच नाही. आईचं निस्वार्थ प्रेम आहे, पण मुलांनी सुद्धा त्याच पद्धतीचं प्रेम करा. काहीच लागत नाही आपल्या आईला. 1 भाकर तांब्यावर पाणी, मिरचू आणि भाकर द्या, पण क्षमा करा मला, मी असं सांगत असल्यामुळं घडी, परंतु तुम्ही आईची सेवा करा. तुमच्या घरीच भद्री, केदार, काशी, रामेश्वर, कुठलाही महादेव, पार्वती सगळे तुमच्या घरामध्ये आहेत, सगळे दैवत तुमच्या घरामध्ये आहेत. म्हणून तुम्ही आईची आणि वडिलांची सेवा करा. खूप काही कष्ट करत असतात, त्यांचे मन दुखवू नका. तर आज 10 तारीख आणि ज्या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक दिवस आपल्याला आठवणीत येत असतो, सांगत असतात सण. आता आज पाडवा आहे, आज पंचम आहे, आज राखी पौर्णिमा आहे, त्याच पद्धतीनं आज मातृदिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. तर मला एक प्रश्नच पडत असते की बाबा मातृदिन हा एकच दिवस का बरं? ज्या दिवशी मातृदिवस आहे, ज्या दिवशी आईचा दिवस आहे आणि ह्या कॅलेंडरला लिहिलेला आहे आणि सगळेजण करतात, म्हणूनच त्या मुलीने येऊन आई मातृदिनाच्या शुभेच्छा, पप्पा पितृदिनाच्या शुभेच्छा. ह्याच्यात काय घडलंय? ह्याचं रहस्य काय? मला एवढंच म्हणायचं की बाबा तुम्ही ज्या वेळेला एखादे दिवस आठवणीत राहावा असा आईचा तो दिवस आहे म्हणून शुभेच्छा देणं किंवा आईच्या चरणाचा नमस्कार करणं, हे जे करता, तर एकच दिवस का करता? दररोज तुमच्या घरी आहेत ना आई वडील, दररोज तुमच्या घरी मातृपितृदिन आहे, दररोज तुम्ही मातृपितृदिन साजरा करा. आणि आज तर कराच करा. भरपूर लोकांना आईकडे लक्ष देण्यात येत नाही, म्हणून हे मातृदिवस काढलेला हे बी बरं आहे, चांगलं आहे. मातृदिवसाच्या दिवशी का होईना, एक दिवस का होईना, पण आईला आठवणीत घेतात आणि आईला न विसरतात. त्यांना नमस्कार तरी करतात. त्यांचे कोणी तर त्यांचे पायसुद्धा धुवले. हे सगळं काय मी पाहत असते, हे चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही दररोजसुद्धा आईला विसरू नका ना. दररोजही त्या आईकडे थोडं बघा, थोडासा वेळ काढा, वडिलांकडे बघा. फार कावाड कष्ट करून वडील येत असतात ना, त्या वडिलाकडे बघा. एखादी ड्युटीला असलेले आपले वडील एसटीनं जातात, गाडीनं जातात, मोटरसायकलनं जातात, फार लांब जाऊन येतात, ड्युटी करून येतात. बाहेरच्या ऑफिसर लोकांचं, बाहेरच्या लोकांचं सगळे कटकटीतून घरी थकून भागून येतात. त्यावेळेला त्यांच्या हातातली बॅग घ्या, त्यांनाही तांब्यावर पाणी द्या, पप्पा पाणी प्या म्हणा. त्यांना तेवढं समाधान वाटेल ना.
आणि ज्या वेळेला त्यांनी ड्युटीला गेले, घरामध्ये आई मरमर करते, घरामधलं काम स्वयंपाक हे धावपळीचं जीवन सगळं काही करत असते आई. आणि तुम्ही आपण म्हणजे मस्त बाहेर जातो, बाहेरून येतो, रात्री 10-10 वाजता येतो, आईवडिलांनीच उलट तुमची वाट बघावं ह्या पद्धतीने वागत असतो. हे वागण्यापेक्षा, मातृदिवस साजरा करण्यापेक्षा तुम्ही जे काय आहे ते वाईट गोष्टी काढून टाका आणि आईवडिलांकडे लक्ष दिलो तर मग किती चांगलं होईल. मग रोजच आपला मातृदिवस साजरा केल्यासारखा होईल. म्हणून मला तर खरंच स्वामी आई माझी आई वाटत असते. म्हणून मी माझ्या आईला कधीच विसरत नसते. रात्री झोपता श्री स्वामी समर्थाई, सकाळी उठता श्री स्वामी समर्थाई, स्वयंपाक करता श्री स्वामी समर्थाई, कुणाला तर काही चांगलं सांगायचं श्री स्वामी समर्थाई. म्हणा ना, म्हणा. विश्वास ठेवा, भरवसा ठेवा, एखाद्याची भक्ती करा, एक मनात देव धरा, भक्ती करा. त्या भक्ती करण्यामधून मग तुम्हाला हाक मारता येईल, तुम्हाला काही मागता येईल, तुमच्या हक्काचं राहील ना. म्हणून भक्ती करत जा. भक्ती करत असताना तुम्हाला त्या भक्तीचं फळ मिळणारच आहे. जसं आपल्या आईचं लक्ष आपल्यावर असतं तसं स्वामी आईचं लक्ष आपल्यावर असतं. आणि स्वामी आईनं आपल्याला, आपण जे आई आहे तिच्या आठवणीत राहतो, पण स्वामी आईला सुद्धा लक्षात घ्यायला विसरू नका. स्वामीची सेवा करा, स्वामीची भक्ती करा आणि तुम्ही मेवा खा. जेवढं जेवढं तुम्ही भक्ती कराल ना तेवढं तेवढं चांगलं होणार आहे. म्हणून आज चांगला शुभ अवसर असा साधून मी आईविषयी तुम्हाला 4 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. भरपूर जण आईला काय काय करतात, भरपूर जण. आज आईकडे लक्ष न देणारेही मुलं आहेत आणि आईकडे खूप काही लक्ष देणारे सुद्धा मुलं आहेत. करणारे भरपूर काही करलेत, भरपूर चांगलं व्यवस्था बी खूप ठेवलेत, चांगलं केलेत. आपण जर वाईटाकडेच बघत असतो ना तर चांगल्याची सुद्धा पाठ थोपटण्याची गरज आहे. चांगले सुद्धा मुलं आहेत. मी चांगल्याला पण बघितलंय. मी भजनाला गेले असता आईसाठी गादी, आईसाठी पलंग, आईसाठी गुडघे दुखत आहेत, आईसाठी निकॅप, आईसाठी सगळं काय आणून ठेवलेलं आहे, ज्याचं त्याला व्यवस्था केलेली आहे, ते पण छान वाटते. परंतु जास्तीत जास्त वाईट वागणारे जास्त आहेत आणि चांगले वागणारे थोडेसे आहेत. म्हणून सगळ्याच आईला सगळ्यांनी चांगल्या रीतीनं वागवावं हीच माझी प्रार्थना आहे. आणि हे आपण म्हणत असतो की बाबा हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगामध्येच मुलं असं वागतात, असं नाही. पहिल्यापासूनच हे चालत आलेलं आहे. कधी दुःखाचे कधी सुखाचे दिवस असतात आणि ते सगळेच दिवस हे आईच्या जीवाला असतात. आई भोगत असते आणि आई भोगत असताना ते आनंदानं स्वीकारत असते. आईचं हृदय हे खूप मोठं असतं, आईचं मन खूप मोठं असतं. त्याच पद्धतीनं भक्त पुंडलिकसुद्धा सगळ्यांना माहिती असलेलंच आहे. भक्त पुंडलिकाने काय केलं, ज्या वेळेला आईनं खूप मोठा झाला आणि तरुण वयामध्येच त्यांचं लग्न करण्यात आलं आणि ज्या वेळेला लग्न केलं त्यावेळेला त्यांची पत्नी ज्या वेळेला भांडे घासायची तर ते काय म्हणायचं, अगं तू भांडे घासू नको, तुझे हात गोरे गोरे पान आहेत, तुझे हात घाण होतील म्हणायचं. तिला भांडे घासू द्यायचं नाही, आईनं भांडे घासायचं, आईनं सगळं करायचं. असं करत 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 बायकोला प्रेम करत असताना, आईला चिडचिड करत असताना आईला घराच्या बाहेर काढून टाकलं. आई आणि वडिलांना ज्या वेळेला घराच्या बाहेर काढून टाकलं, बाहेर गेले आई वडील, असंच मजल दर मजल करत मुक्काम करत करत चालत चालत सरळ त्यांनी काशी यात्रेमध्ये निघून गेले. सरळ काशीला निघून गेले आणि खूप काही दिवस झालं आणि योगायोगाने त्या गावातून दिंडी चालली आणि काही लोक काशीला निघून चालले. काशीला जात असताना यांच्या हे पत्नीला वाटलं की हे कुठं चाललेत, आपणही जावं. मग त्यावेळेला पुंडलिकाने काय केले, आपल्या पत्नीला घेऊन जात असताना खांद्यावर बसवून घेऊन चालले. खांद्यावर बसवून घेऊन जात असताना एका ठिकाणी तहान लागली आणि ते तहान लागलं त्यावेळेला पत्नीला खाली सोडले आणि समोर पाहतात तर काय, एक 4-5 स्त्रिया घाणेरड्या अवस्थेमध्ये, मळक्या कपड्याच्या अवस्थेमध्ये एका झोपडीकडे गेले. आणि त्या झोपडीत गेले असता, झोपडीमध्ये गेल्या आणि बाहेर आल्याबरोबर त्या स्त्रिया एवढ्या सुंदर चमचमीत दिसायला लागल्या. छानसे वस्त्र, छानशी त्यांची नजर, छान अशा पवित्र अशा ती महिला दिसायला लागल्या. पुंडलिकाला वाटलं, अरे हे आता तरी गेल्या ना, तर खूप घाण हे वस्त्र यांच्या अंगावर होते आणि हे एकदमच बाहेर आल्याबरोबर एवढ्या स्वच्छ कशा झाल्या. ते समोर गेला आणि त्या 4-5 जणीला विचारला की बाई तुम्ही आत्ताच मध्ये गेलो,
आणि तुमच्या अंगावर वस्त्र जे होते मळके होते आणि तुम्ही लगेच बाहेर आलो तर एवढे छान कसं झालं, याचं रहस्य काय? त्यावेळेला त्या बायाने म्हणल्या, त्या स्त्रियांनी सांगितलं त्याला की बाबा आम्ही कोणी बाया स्त्रिया नाही, आम्ही आहो ना, आम्ही नद्या आहोत, नद्या. आणि आम्ही एवढ्या नद्या मिळून आम्ही रोज दिवसभर सगळेजण येऊन आमच्यामध्ये डुबकी मारतात, आमच्यामध्ये काही काही टाकतात, म्हणून आम्ही त्या पापानं सगळे तेवढे घाण झालेले असतो. आणि आम्ही ते झोपडी दिसते का ना, त्या झोपडीमध्ये जाऊन त्या ऋषीचं आम्ही दर्शन घेऊन आलो का नाही, आम्ही एवढे स्वच्छ होत असतो. असं आहे का? त्या झोपडीमध्ये कोण आहे? ते ऋषी आहेत. कोणते ऋषी आहेत? तर ते त्या झोपडीमध्ये कुकुट ऋषी आहेत. कुकुट मुनी नावाचे ऋषी तिथे आहेत आणि त्यांनी त्या झोपडीमध्ये आहेत. मग हा बी पळत पळत पुंडलिक तिकडे गेला, बायको तिथेच राहिली आणि पळत पळत त्या झोपडीच्या दिशेने गेले आणि दारावर थाप मारली. तेव्हा आतूनच कुकुट मुनीने सांगितले की तुला दार उघडणार नाही. त्यांनी म्हणले असं का? दार का उघडत नाही? आता तरी ते बायामध्ये आल्या, बाहेर गेल्या आणि पवित्र होऊन गेल्या आणि म्हणून ते नद्या आहेत हे मला माहिती झालं, मी तुमचं दर्शन घेणार आहे असं म्हणल्याबरोबर आणि त्यांनी स्वच्छ होऊन गेल्या म्हणल्यावर तुमचं दर्शन घ्यायचं आहे असं म्हणल्याबरोबर त्या झोपडीतून त्या कुकुट ऋषीचा आवाज बाहेर आला, अरे पाप्या, तू माझ्या झोपडीपाशी आलास पण तुला दार अजिबात उघडणार नाही का? तर तू आई वडिलांची सेवा केला नाहीस, खांद्यावर बायकोला घेऊन काशी यात्रेला चाललेला आहेस आणि तुझे आईवडिलाची सेवा केलं नसल्यामुळं माझं मी दार उघडणार नाही आणि तुला दर्शन होणार नाही असं म्हणल्याबरोबर त्यांनी त्या झोपडीचं दार नाही उघडलं तर सारखं पळायला लागला पुंडलिक, दना पळत आता आईवडिलाच्या शोधामध्येच निघाला. त्यानं बायको कुठं आहे हे सुद्धा लक्ष केलं नाही आणि आपल्या आईवडिलाच्या शोधामध्ये निघाला. शोधत 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 आईवडिलांना जेवढा त्रास झाला होता त्याच्याहून कितीतरी पटीनं त्याला सुद्धा त्रास झाला. पळत 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 शोधत 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 काशी गाठली आणि ज्या वेळेला काशीमध्ये जाऊन धावून पळून बसलेला होता त्यावेळेला मध्येच खूप लोकांच्या गर्दीमध्ये आंधळे आईवडील ह्याचे आंधळे झालेले होते. जेवायला पोटाला अन्न मिळत नव्हतं, अंगाला वस्त्र व्यवस्थित नव्हतं. त्यावेळेला गाणं म्हणत त्या काशी यात्रेमध्ये त्यांचे आईवडील होते. आणि ज्या वेळेला आईवडील ह्याच्या समोरच आले की बाबा काहीतरी आम्हाला द्या, आंधळ्याला काहीतरी द्या म्हणत आल्याबरोबर ज्या वेळेला हाताचा स्पर्श झाला त्यावेळेला आईवडील पुंडलिकाला ओळखले. मग तेव्हा गच्च मिठी मारला, चरणाचं दर्शन घेतला आणि पुंडलिकाने सुद्धा म्हणले की बाबा आता नाही, मी आता काहीच करणार नाही, मी तुमच्या चरणाची सेवाच करणार आहे, मी आईवडिलांची सेवा करणार आहे. म्हणून बसून ज्या वेळेला सेवा करायला बसले आईवडिलाचे पाय दाबणं, त्यांना आंघोळी घालणं, त्यांची सेवा सगळी व्यवस्थितरित्या करत असताना स्वतः देव त्यांना भेटायला आले. कुणाला? पुंडलिकाला, भक्त पुंडलिकाला स्वतः देव भेटायला आले असता पाठीमागून म्हणायला लागले की बाबा अरे पुंडलिका, हे बघ माझ्याकडे बघ, मी तुला भेटायला आलेलो आहो. पुंडलिकाने सांगितलं आणि तुम्हाला भेटायला मला वेळ नाही, मी काय कामावर आहे, मी सेवा करत आहे आईवडिलाची म्हणले आणि समोर दिसलेली वीट फेकली आणि त्या विटेवर आज सुद्धा कटेवर हात ठेवून विटेवर उभे, योगे 28 विटेवरी उभा असा पांडुरंग परमात्मा तिथे उभे आहे. हे आपण आपल्या उघड्या डोळ्यानं पाहत आहोत आणि सगळ्याला ही कथा माहिती आहे. म्हणून मी सुद्धा पामरानं हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला जेवढं समजलं, मला जेवढं आठवलं तेवढं मी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीनं आज सुद्धा गेलं तर तीच चंद्रभागा आहे, तिथंच विठ्ठल रुक्माई आहेत, सगळं काही आहे आणि पुंडलिकसुद्धा त्या चंद्रभागेच्या मध्ये त्यांचंसुद्धा मंदिर तिथे आहे. त्याच पद्धतीनं आईवडिलाची सेवा केलं तर असं आपल्याला परमेश्वराचं सुद्धा दर्शन होत असतं आणि आईवडिलाची सेवा नाही केलं तर कुकुटमुनीचं सुद्धा दर्शन झालेलं नाही. म्हणून आपण सुद्धा आईवडिलाची सेवा करा आणि मेवा मिळवा. असंच आईवडिलांना काशीरामेश्वर माना आणि घरीच आईवडिलांची सेवा करा. मातृपितृ देवो भव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उदोस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय. आई साहेब श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. हर हर महादेव.